नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? लक्ष्मण ज्ञानेश्वर आवारे. बरं. किती वय आहे आपलं? 39. अच्छा. राहायला कुठे असता? मी आता सिटीत राहिलो. बरं. व्यवसाय काय करता? मी टीचर. बरं. काय झालं होतं आपल्या इन्सिडेंट बद्दल सांगू शकाल? हो, मला 7 ऑक्टोबर 2023ला म्हणजे ह्या वर्षी आता 7 ऑक्टोबरला 1 वर्ष झालं. बरं बरं. माझा पाय फ्रॅक्चर झालं. मी वरती नळी टाकायला गेलो होतो. अच्छा. आपण जसं पुरून घेतो तसं मी वरतून टाकली आणि ती तुटली. म्हणून मी ते वरती झाडावरती जॉईन करण्यासाठी गेलो आणि ते पायाखालची जी फांदी होती मोठी होती एवढी, ती तुटली आणि तीच फांदी माझ्या मांडीखाली आहे आणि पाय 5 ठिकाणी फ्रॅक्चर झाला. एक थेंबही रक्ताचा आलेला नव्हता आणि मला असं सुरुवातीला असं एकदम म्हटलं आता आपण म्हणजे कंबरच गेलं म्हटलं आपलं आता काही आपण कामात येत नाही. घरच्यांनी लगेच 9ला झालं, 9 वाजता झालं आणि आम्ही 10ला इथं पोचलो. आल्यानंतर इथे ट्रीटमेंट सुरू करण्यात आली. कसं आलं लगेच? कसे आहात आता? आता एकदम व्यवस्थित. बरं. चालणं फिरणं एकदम ओके, काहीच प्रॉब्लेम. बरं. लक्ष्मण आवारेंनी जसं सांगितलं, मांडीचं हाड ज्याच्याबद्दल आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा केली होती, ते हाड ह्या ठिकाणी तुटलं होतं त्यांचं. त्याचे 2 तुकडे न होता 5 ते 6 मोठे मोठे तुकडे झाले होते. मेजर फ्रॅक्चर होतं. मांडीचं हाड तुटल्यानंतर जरी वरून त्वचा फाटली नसेल तरी मांडी मोठी असल्यामुळे आतल्या आत 1 लिटर रक्तस्राव तिथल्या तिथे होऊन जातो. आपल्या शरीरामध्ये 5 लिटर रक्त असतं, त्यातल्या त्यात 1 लिटर रक्त तिथल्या तिथे मार लागल्या 15 मिनिटं मांडीचं हाड तुटल्या असता 15 मिनिटात 1 लिटर रक्तस्राव होतो. अशा स्थितीमध्ये पेशंटचं BP कमी होऊन जातं, हार्ट रेट वाढून जातो, पेशंटला चक्कर येऊ शकते, बेशुद्धी येऊ शकते. त्यामुळे तातडीत हॉस्पिटलला घेऊन येणं आणि पेशंटला रिससिटेट करणं गरजेचं असतं. सलाईन लावून BP वापस वाढवण्याकरिता औषध गोळ्या देणे, पेशंटचा त्रास कमी करण्यासाठी स्प्लिंटिंग करणे, ऑपरेशनची तयारी करून आतमध्ये रॉड बसवण्यासाठी ट्रीटमेंट करणे महत्त्वाचे असते. ह्या हाडाला जेव्हा फ्रॅक्चर झाल्यानंतर ट्रीटमेंट करण्याचे 3-4 प्रकार असतात. त्यातला एक म्हणजे जेव्हा अशा प्रकारचे 4-5 तुकडे होतात, सहसा प्राधान्य दिलं जातं सगळं काही ओपन करायचं, आतमध्ये जायची मोठी प्लेट आणि स्क्रूज बसवायचं, जेणेकरून सगळे तुकडे आपल्याला एकत्र ठेवता येतील. रॉड जे टाकतो आपण, रॉड टाकताना जास्त काही ओपन करायची गरज पडत नसते, पण ती टेक्निकली चॅलेंजिंग असते. आपल्यासाठी रॉडच टाकण्यात आला. हो, 5 टाकण्यात आले. 5 रॉड टाकण्यात आले. नाही, रॉड एकच होता आपला. रॉड स्क्रूज तुकडे 5. फ्रॅक्चरचे तुकडे 5 होते. सहसा 3-3.5 महिन्यामध्ये हे हाड प्रॉपरली जोडून जातं. त्याच्यानंतर पूर्ववत स्थितीवर येता येतं. आता काही त्रास तुम्हाला? नाही, आता काही त्रास नाही. काही सांगू इच्छिता? हॉस्पिटल कसं होतं, ट्रीटमेंट कशी वाटली? म्हणजे आता इथलं म्हणजे परिसरातील जे आहे समजा गाव, त्या गावामध्ये अशी भीती आहे या बजाज हॉस्पिटलच्या. म्हणजे आता इथले असतील किंवा मग बाहेरच्या जिल्ह्यातले किंवा तालुक्यातले जर असतील तर या हॉस्पिटलच्या बाबतीत असा संभ्रम आहे किंवा इथं बिल जास्त होतं, हा संभ्रम आहे. परंतु तो संभ्रम म्हणजे त्या पद्धतीनं नाही. कारण जर तुम्हाला ट्रीटमेंट एकदम ओके व्यवस्थित जर झाली, प्रॉपर ट्रीटमेंट जर मिळाली तर त्यात तुम्हाला पैसे गेल्याचं दुःख व्हायला नाही पाहिजे. आणि तुम्हाला इकडं लोक काय करतात, तुम्हाला एक ट्रीटमेंट सांगतात आणि तिथं वेगळीच ट्रीटमेंट केली जाते. आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला इथं 1 टाईम तुम्हाला सगळ्या सुविधा उपलब्ध असतात आणि त्याच्यामुळं सर्व्हिस तुम्हाला जसं सर्व्हिस पाहिजे त्या पद्धतीनं ते बिल होणारच. आता काही ठिकाणी काय असतं, काही ठिकाणी ऑपरेशनला वेगळे डॉक्टर बोलवतात, मग त्यांची चार्जेस वेगळे, यांचे चार्जेस वेगळे, पुन्हा इथं थांबण्याचे चार्जेस वेगळे. त्याच्यामुळं थोडंसं तिकडं सवलत असते आपल्याला. परंतु या दवाखान्यामध्ये कसं आहे की व्यवस्थित सगळं एकाच छताखाली सगळे इथं उपलब्ध आहे.